आज आपण जात आहोत माझ्या माहेर म्हणजेच माझ्या आईकडे. जातानाचा हा परिसर बघा, इतका सुंदर हिरवळ. आणि मुलगी जेव्हा आपल्या घरी परतते तेव्हा तिच्या आईचे एक्सप्रेशन. आता आरक्षाला मी समोर पाठवलं. आरक्षाला बघून तिची छकुताई एकदम आनंदित झाली. आरक्षा तिला बघून इकडे लाजत लाजत वापस आली. छोट्या बाळाचं असते ना परत तिकडे येणं. मग यानंतर मम्माला भेट झाल्यानंतर बाबांकडे गेलो. पप्पा इकडे दूर उभे होते या शेतामध्ये. मग तिकडे पप्पांना आवाज दिला आणि आता बघा पप्पांनासुद्धा जवळ बोलावलं मी. भरपूर दिवसानंतर आईबाबांची भेट झाल्यामुळं मग हा डॉगी आईबाबांसोबत शेतात राहणारा. बाबा येऊन राहिले इकडनं आणि बाबा काऊन जी सरळ चाला ना, सरळ चाला ना, सीधे सीधे चलो, सीधे अच्छे से, टाइट में चलो, एक साथ सावधान, एक साथ विश्राम. मी काय बाबांना अभ्यासाचे धडे देणार, त्यांच्यामुळे आज त्यांची लेक मोठी झाली आहे. हे माझे वडील, माझे बाबा, माझे आयडियल. आणि इकडे माझा भाऊ माझा किशू दादा. काय करून राहिले किशू भाऊ तू? हा माझा छोटा भाऊ आहे किशोर. आणि आता तो शेती सांभाळून राहिलेला आहे बघा, तो डवरून राहिलेला आहे. आता त्याला आवाज दिला मी, त्याचे एक्सप्रेशन. तो मला लाडाने काय हाक मारून राहिला बघा व्हिडिओमध्ये. ऐकू नका, ज्या नावाने आवाज देऊन राहिला ते नाव स्किप करून बाकी ऐका. म्हणतात ना, शेती म्हणजे जीवाची माती. ग्रॅज्युएट झालेला मुलगा, कंपनीमध्ये जॉब करणारा मुलगा इथे आज शेती करत आहे. तर त्याला काही ना काही त्याचं भविष्याचं वाटत असेल की नाही, शेतीतून आपल्याला काही ना काही पुढे न्यायचं आहे. आणि शेतमाऊलीच आपल्याला आपलं सर्वस्व आहे आणि तीच आपल्या जगवत आहे, आपल्याला सर्वांचा सांभाळ करत आहे. म्हणून तिलाच तो परत शरण आलेला आहे. आणि तो आज आता सगळं सोडून तो शेतीकडे इथे लागलेला आहे बघा. तो शेती पण सांभाळतो इथे. ही आमची बैलजोडी आहे, किडू मामा आणि सांडू. हे दोघं पण खूप छान बैलजोडी आहे. यानंतर आईसोबत मी वृक्षारोपण केलेलं आहे. आम्ही इथे आंब्याचे झाड आणलेले होते, त्याने तिला आम्ही इथे लावलेले आहे. छान रोज याला पाणी वगैरे घालायचं. आणखी 4-5 झाडं आम्ही लावलेले आहेत आज इथे. त्यानंतर आम्ही सैर करत होतो रानभाजीची. सगळ्यात आवडीची भाजी या सीझनमधली म्हणजे काटुर्ले, काटवेल कटुर्ले आणि फणसचा छोटा फणस. आणि त्याच्यानंतर मी पळसाचे पानं तोडले, त्याचा द्रोण बनवला आहे किशोरनी आणि त्याच्यामध्ये आम्ही हा कटुर्ले टाकले. मग यानंतर कटुर्ले झाल्यानंतर मग आम्ही आलो इकडे आमच्या लिंबाच्या झाडाकडे, लिंबाच्या डोंगीमध्ये. इथे मग आम्ही मम्मीने मला विगडोडे तोडून दिले. आणि आता ह्या विगडोडीची स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे विगडोडे काय असतात. आणि मम्मीला मी हे दाखव म्हणत आहे बघा विगडोडे कसे असतात. तिने तोडलेले आहे, मी कटुर्ले तोडले, मम्मीने विगडोडे. पण छोटे छोटे पिल्लू होते, कारण मोठे विगडोडे व्हायचेच होते ते, त्याच्यामुळे छोटे हे विगडोडे होते. आणि बघू शकता तुम्ही, हे आहे विगडोडे. याला स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. आता हे छोटे आहे, ते आपण बुड्डी का बाल म्हणून जे खेळतो ना, ते आहे याच्यामधून निघणारे. बघायला मिळेल असे विगडोडे काय आहे. याला मी स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. याच्यानंतर मी त्याला चिरून घेत आहे, छान स्वच्छ चिरत आहे. त्याच्यामधला जे मधातला भाग असतो तो मला फेकायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने चिरत आहे, याला कट मारत आहे. आणि हे कैरीच्या फोडीसारखे दिसत आहे, ते छोटे आहे कच्चे, त्याच्यामुळे त्याच्यामधला हा जो भाग आहे नंतर हे फळ पिकल्यानंतर त्याच्यामधून बुड्डी का बाल जे आहे ते उडत असते, याच्यामधून निघत असते. आणि हे पौष्टिक असते. हे रानभाजी आहे विगडोडे या नावाने. याला स्वच्छ असं हे कापून घ्यायचं आपल्याला अशा स्लाईसमध्ये. ही भाजी आरोग्यासाठी इतकी उपयुक्त आहे आणि इतकी गुणकारी आहे, आणि हे कुठंच आपल्याला सापडत नाही. ही फक्त एक रानफळ आणि रानभाजी आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला रानातच मिळते. आणि ही आयुष्यात आपण खायलाच पाहिजे. आयुष्यात म्हणजे ह्या सीझनमध्ये आपण या सीझनमध्ये खायलाच पाहिजे ही भाजी. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कुठे सापडली नाही तर तुम्ही नक्की रानामध्ये याला सर्च करा. आणि ही रानाची विगडोडे म्हणून आहे. त्याचा वेल असतो, वेलाला ही लागलेली फळ असते. आणि या फळाला स्वच्छ धुवून त्याला कापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे बघा त्याच्यामधलं हे जे मटेरियल आहे बाहेर काढायचं आहे. आणि आपल्याला स्लाईस ठेवायचं आहे. ह्या स्लाईस अशा दिसत आहे तुम्हाला. आणि यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ म्हणजे थोडं त्या स्लाईसच्या अकॉर्डिंग भरपूर टाकायचं आहे.
ते मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामधला जो कडूपणा आहे तो निघाला पाहिजे त्याच्यातून. ते छान मुरून राहतील तेव्हापर्यंत इकडे तडका तयार करायचा आहे. तेल गरम झाले, तव्यावर तडका मारत आहे मी. जिरं, त्याच्यामध्ये कांदा, जास्त काही टाकायचं नाही आहे, जिरं कांदा, आणि नंतर ह्या स्लाईसला आपण छान पाण्याने धुवून टाकायचं आहे. हे पाणी छान असं 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ त्याला पिळून घ्यायचं आहे, कारण हे पूर्ण जे आहे त्याचं जे मटेरियल ते निघून जाईल. आणि याला पिळल्यानंतर छान इथे ताव्यावर आपल्याला त्याला टाकून द्यायचं आहे. मग हे काय होईल, तेलामध्ये छान असे फ्राय होतील. पहिले त्याला तेलामध्येच फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसे ते सॉफ्ट व्हायला लागतील, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जे आवडतात त्या आवडीनुसारचे आपल्याला मसाले सोडायचे. मसाले म्हणजे जास्त काही नाही, मी सिम्पल एक बनवत आहे, तर त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये धनिया पावडर, जिरा पावडर, तिखट, मीठ, हळद आणि थोडासा मसाला, बस एवढंच मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही आहे. आणि इतकं टाकून मी त्याला छान प्रकारे असं मिक्स करत आहे. मिक्स याच्यासाठी करत आहे की त्याचा एकन एक स्लाईस जो आहे तो छान पद्धतीने मिक्स झाला पाहिजे, आणि एकही त्याची फोड जी आहे ती पीस त्याचं एकही असं सुटलं नाही पाहिजे की ज्याला त्याचं मटेरियल लागलं नाही. आणि असं या पद्धतीने छान मस्त त्याला मिक्स करायचं आहे. छान कांदा वगैरे छान एकजीव झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ही त्याची चटणी म्हणा तुम्ही, की त्याचं एक असं फ्रायवाली त्याची भाजी म्हणा, काही पण म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि ताव्यावर करता तर त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान कुरकुरीशी अशी मस्त छान टेस्ट लागते. आणि तुम्ही याला पोळीसोबत, भाकरीसोबत, हवं त्याच्यासोबत खाऊ शकता. साधी डाळ, फिक्क वरणासोबत तुम्ही साध्या डाळीसोबतसुद्धा हे खाऊ शकता. थोडा वेळ त्याला झाकून शिजू दिलं आहे मी, आणि त्यानंतर हे असे पूर्ण शिजून गेले. त्याचा कलर चेंज होतो शिजल्यानंतर, तर बघा तुम्हाला समजूनच जाईल, कलर चेंज होईल आणि फोडी त्याच्या सॉफ्ट होतील थोडंसं असं. आता ही रेडी झाली आहे, आणि ही मी छान आता मस्त प्रकारे ताव मारला याच्यावर पोळीसोबत. तुम्हीसुद्धा खाऊन बघा, खूप छान आणि गुणकारी आहे ही विगडोळ्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी अशीच नवनवीन तुमच्यासाठी वेगवेगळी रेसिपी घेऊन येणार आहे, कारण रानभाजी, शेतीमधले जे काही रानभाज्या आहेत त्या पद्धतीचे सुद्धा मी व्हिडिओज टाकत असते एक एक करून. आणि हे सगळ्यांना खूप गुणकारी आहे याचं मला महत्त्व पटवून द्यायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.